नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन ए तोरणा, बी प्रतापगड, सी शिवनेरी, डी रायगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिवनेरी. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकले? ऑप्शन ए 370 किल्ले, बी 360 किल्ले, सी 320 किल्ले, डी 280 किल्ले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 360 किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीचे नाव काय होते? ऑप्शन ए भवानी, बी तुळजा, सी जगदंबा, डी शस्त्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली? ऑप्शन ए तोरणा, बी रायरेश्वर, सी प्रतापगड, डी अलीगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रायरेश्वर. या किल्ल्यावर महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन ए सईबाई निंबाळकर, बी सोयराबाई मोहिते, सी पुतळाबाई पालकर, डी गुणवंताबाई इंगळे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सईबाई निंबाळकर ही महाराजांची पहिली पत्नी होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? ऑप्शन ए 8 पत्नी, बी 7 पत्नी, सी 3 पत्नी, डी 5 पत्नी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 8 पत्नी. छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण 8 पत्नी होत्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे शिवाजी महाराज यांचे कोण होते? ऑप्शन ए भाऊ, बी आजोबा, सी काका, डी वडील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वडील. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कुठे कापली होती? ऑप्शन ए सिंहगड, बी लाल महाल, सी आग्रा, डी राजगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लाल महाल. या ठिकाणी शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? ऑप्शन ए तोरणा, बी प्रतापगड, सी सिंहगड, डी कालीगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तोरणा हा महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर आजपर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली आहे? ऑप्शन ए 60 पुस्तके, बी 40 पुस्तके, सी 55 पुस्तके, डी 70 पुस्तके. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 60 पुस्तके. महाराजांवर आजपर्यंत 60 पुस्तके लिहिण्यात आली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिद्दी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला होता? ऑप्शन ए रायगड, बी पुरंदर, सी प्रतापगड, डी पन्हाळा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पन्हाळा. या गडाला सिद्दी जोहरने वेढा दिला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले? ऑप्शन ए 1675, बी 1674, सी 1678, डी 1679. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1674. या वर्षी शिवाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती बनले. त्यानंतरचा प्रश्न आहे,
शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? ऑप्शन ए संस्कृत, बी हिंदी, सी मराठी, डी तेलुगू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संस्कृत. या भाषेमध्ये शिवरायांची राजमुद्रा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते? ऑप्शन ए मालोजीराजे, बी व्यंकोजीराजे, सी संभाजीराजे, डी दत्ताजीराजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संभाजीराजे. हे शिवाजी महाराजांचे सख्या भावाचे नाव होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक कोण होते? ऑप्शन ए नारायणराव, बी दादाजी कोंडदेव, सी संत रामदास, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दादाजी कोंडदेव. हे शिवाजी महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे सिंहासन हे किती वजनाचे होते? ऑप्शन ए 35 मन, बी 34 मन, सी 31 मन, डी 32 मन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 32 मन. शिवाजी महाराजांचे सिंहासन हे 32 मन सोन्याचे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पंडिताने केला होता? ऑप्शन ए गुरु रामदास, बी गागाभट्ट, सी श्री विश्वेश्वर, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गागाभट्ट. या पंडिताने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रतापरावांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे चौथे सरसेनापती कोण बनले? ऑप्शन ए बाजीप्रभू, बी रामदास, सी दादोजी, डी हंबीरराव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हंबीरराव. हे प्रतापरावांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे चौथे सरसेनापती बनले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोंढाणा या किल्ल्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए सिंहगड, बी पुरंदर, सी राजगड, डी प्रतापगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंहगड. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 15 नोव्हेंबर, बी 10 नोव्हेंबर, सी 12 डिसेंबर, डी 14 डिसेंबर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 10 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराज यांचे मूल संभाजी महाराज यांनी कोणाला आश्रय दिला होता? ऑप्शन ए आदिलशहा, बी शहाजहा, सी कारतलब खान, डी मोहम्मद अकबर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मोहम्मद अकबर. याला शिवाजी महाराज यांचे मूल संभाजी महाराज यांनी आश्रय दिला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोहम्मद अकबर हा कोणाचा मुलगा होता? ऑप्शन ए औरंगजेब, बी जयसिंह, सी आदिलशहा, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए औरंगजेब. मोहम्मद अकबर हा औरंगजेबचा मुलगा होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? ऑप्शन ए पानिपत, बी पावनखिंड, सी संगमनेर, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संगमनेर. ही लढाई शिवाजी महाराजांची शेवटची लढाई होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे? ऑप्शन ए पोर्तुगीज, बी डच, सी इंग्रज, डी फ्रेंच. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पोर्तुगीज. छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचे. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.